नमस्कार, मी ब्रह्मानंदा रवींद्र पाटणकर. तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मी आमच्या गावीच म्हणजेच मुक्काम पोस्ट वृंदावन, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथे आलेली आहे. आणि दरवर्षीप्रमाणे यावेळी आम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही सर्व पाटणकर कुटुंबीय मिळून चांगदेव महाराजांचं गर्वहरण हे चलचित्र डेकोरेशन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. हे चलचित्र डेकोरेशन पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वर, अरे कोण आहे हा ज्ञानेश्वर जो 1400 वर्ष मृत्यूला जिंकणाऱ्या या चांगदेवाला आव्हान देतोय? आम्ही शोधून काढतो आमच्या दिव्य शक्तीने. हा आहे ज्ञानेश्वर. हा नावात ज्ञान आणि ईश्वर आहे म्हणून ईश्वरी ज्ञान प्राप्त होत नाही किंवा ज्ञानाने ईश्वरापर्यंत पोहोचताही येत नाही. अवघ्या 14 वर्षाचा हा कोळा मुलगा 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या या चांगदेवासमोर आपल्या अल्लड ज्ञानाने आणि भाकड चमत्काराने ईश्वर होण्याचा प्रयत्न करतोय. नाही, आता याची परीक्षा घेतो. नको, आम्हाला काय वाटतं ते आम्ही लिहिणारच नाही. हा लखोटा अक्षर शब्द शिवाय जाईल. बघू कळतंय का त्या ज्ञानेश्वराला काय चाललंय आमच्या मनात. दादा, हा लखोटा तर कोरा आहे, असं कसं झालं असेल बरे? साक्षात चांगदेव महाराजांचा लखोटा आहे. हा लखोटा नाही, हे तर चांगदेवांचे मन आहे. जेव्हा गर्वाच्या शाईने ही ज्ञानाची अक्षरे लिहिली जातात तेव्हा कागद हा असाच कोरा राहतो. पण हा लखोटा असा कोरा राहून कसा चालेल बरं? गर्वाने अदृश्य झालेल्या शब्दांना दृश्य रूप देण्यासाठी क्रोधाचा नाही तर आदराच्या लेखणीचा, ज्ञानाच्या शाईचा वापर करायला हवा. स्वस्ति श्रीवटेषु जो लपुनी जगदाभासु, दावी मग ग्रासु प्रकटला करी. ज्या वेदांचा अर्थ समजून घ्यायला आम्ही आयुष्य वेचले त्याच 4 महावेदांचा अर्थ लिहून पाठवलाय. आणि तेही फक्त 65 श्लोकांमध्ये. नाही, हा मुलगा आमच्या सामर्थ्याला आव्हान देतोय. आता मात्र याला धडा शिकवायलाच हवा. नाव ज्ञानेश्वर आहे म्हणून ज्ञान पाजळू नकोस. कोण आहोत आम्ही? आमची तुला भीती नाही. भीती? कोणाची भीती? भीती वाटावी ती परमेश्वराची. मग आमच्यात ईश्वर नाहीये? आहे ना, पण तुमच्यातला ईश्वर तुमच्या अहंकाराच्या खाली दबून गेलाय. ज्याला तू अहंकार म्हणतोस ते माझे ज्ञान आहे. ज्ञान आपोआप दिसतं, ते असं दाखवावं लागत नाही. ज्यांच्यात ज्ञान असतं ते दाखवत नाही. तू ज्यांना ज्ञानी म्हणतोस ते माझे शिष्य आहेत. जगातल्या सर्व सजीवांना मी माझ्या तालावर नाचवतो. त्यांना मी वश केले. बघ आता. चमत्कार
दाखवतोस की आम्ही तुला दाखवू? खरंच सांगते निवृत्ती दादा, चांगदेव महाराज व्याघ्रावरून येत आहेत. दादा, चांगदेव महाराज मोठे ज्ञानी योगी आहेत. त्यांनी आपल्याकडे येणं उचित नाही. चांगदेव महाराज, तुम्ही तिथेच थांबा, आम्ही आपल्यापर्यंत येऊ. भीतिके माते, आम्हाला घेऊन चल. मला क्षमा करा, मी आपल्याला ओळखू शकलो नाही. मला माझ्या विद्येचा गर्व झाला होता, पण आपण या निर्जीव भिंतीला उडायला लावून मला जमिनीवर आणलं. मी आयुष्यभर आपल्या शिष्याचा पद करू इच्छितो. अहो, आम्ही कोण? आपण तर सगळी विठ्ठलाचीच लेकरं. तुम्हाला आमचं पाटणकर कुटुंबियांचं चलचित्र डेकोरेशन कसं वाटलं हे कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.